रोज रोज मुलांना दूध पिण्यासाठी कसं मनवायचं हा एक आईसाठी मोठा प्रश्न असतो। त्याचबरोबर दुधाबरोबर पौष्टिकही पोटात गेलं पाहिजे, मुलाची वाढही चांगली झाली पाहिजे, त्याच्या बुद्धीचाही विकास झाला पाहिजे। हे सर्व प्रश्न प्रत्येक आईला पडलेलेच असतात। बोर्नव्हिटा दुधामध्ये घालून पिण्यापेक्षा किंवा आणखीन तुम्ही कोणतेही प्रोडक्ट यूज करत असाल त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना मिल्कशेक बनवून देऊ शकता। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिल्कशेकची अतिशय सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। यामुळे मुलांचा बुद्धीचा विकास होईलच, त्याचबरोबर मुलांचं वजन वाढण्यासाठी, HB मेंटेन ठेवण्यासाठी ही मदत होणार आहे। आता लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। तर 1 ग्लास इथं मी मिल्कशेक बनवणार आहे, त्यामुळे 1 ग्लास दुधाचा वापर करणार आहे। आता इथं आपण बाकीचं साहित्य घातल्यानंतरही प्रमाण थोडं जास्त होतं, त्यामुळे 1च ग्लास इथं मी दूध घेतलेलं आहे, जे रेग्युलर तुम्ही घरी वापरता ते। काजू इथं मी 20 काजू आहेत जे भिजवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 10 बदाम आहेत, रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। काजू आणि बदाम मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे चांगले भिजतात, त्यातील उष्णतेचं प्रमाणही कमी होते। सोबतच इथं खजूर घेतलेले आहेत, ज्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। खजूर तुम्ही कोणतेही यूज करू शकता, जे अवेलेबल असेल ते। आता आपण इथं बदामच्या साल काढून घेत आहे। गरज नसल्यास म्हणजे तुम्हाला आवडत असतील तर साली सकटही तुम्ही बनवू शकता, पण मी इथं साल काढून घेत आहे। अशा पद्धतीनं बदामाच्या भिजलेले आहेत बदाम, त्यामुळे सहज याच्या साली निघून जातात। आता इथं बघितलेलं आहे तुम्ही, अशा पद्धतीनं बदामाच्या साली काढून घेतलेले आहेत। काजूतील ही पाणी बाजूला करून घेतलेलं आहे। आता आपण इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम आणि सोबतच आपण जे खजूर घेतलेले आहे बिया काढून, त्याचं पहिल्यांदा आपण वाटण बनवून घेणार आहे। आता याच्यामध्ये जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। बारीक होण्यासाठी आपण इथं पाण्याचा वापर नाही करायचा। जो मिल्कशेक आपण दुधाचा बनवणार आहे, जे दूध आहे वापरणार, तेच दूध आपण याच्यामध्ये वापरायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं आता पाहिलंच असेल, अशा पद्धतीनं मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्सचे चंक्स राहतात, त्यामुळे छान लागतं पिताना, दाताखाली चावण्यासाठी बरं वाटतं ते। त्यामुळे तुम्ही इथं जास्त बारीकी पेस्ट करायची नाही, अगदी थोडे चंक्स असतील राहिले असतील तर ते असू देत, त्याच्यामध्येच छान लागतात टेस्टला। आता याच्यामध्ये आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। हे थोडं घट्ट आहे, म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे, घट्ट पातळ त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये दुधाचा वापर करून बनवू शकता। आता मी जे राहिलेलं दूध आहे ते याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता। आता मी 1 ग्लास दुधाचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीनं क्रीमी असं मिल्कशेक बनवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थंड कोणताही वापर करणार नाही, थंड पदार्थाचा म्हणजे बर्फ वगैरे। इथं आपण मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे थंड अजिबात वापरायचं नाही। त्याचबरोबर इथं मी 3 वेलची घेतलेले आहेत, त्याचे साल काढून असं बारीक पावडर करून घेतलेले आहे, ते याच्यामध्ये ऍड करायचे। वेलचीचा फ्लेवर खूप सुंदर लागतो मिल्कशेकला, त्यामुळे अशा पद्धतीनं आपण इथं वेलचीची पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। याच्यामध्ये अजिबात आपण साखरेचा वापर केलेला नाही। खजूर ज्या पद्धतीनं गोड, जेवढ्या प्रमाणात गोड लागतं तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथं मिल्कशेक हा गोड लागणार आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचा वापर करू शकता। अशा पद्धतीने आपला मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि अशा सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मस्त असा मिल्कशेक आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्ही याच्यामध्ये आणखी दूध वाढवलं तरी चालेल, मी इथं क्रीमी टेक्स्चरचा बनवलेला आहे, त्यामुळे असा घट्टसर असा बनवलेला आहे।